नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. इट्स 14th डे आणि अनफॉर्च्युनेटली आज मला सांगायला खूप जास्त दुःख होतं आहे की आज सुद्धा मला वर्कआउट करायला जमलं नाही. ॲक्च्युली काही पर्सनल रिझन्स असल्यामुळे आणि एका थोड्याशा स्पेशल व्यक्तीचा आज बड्डे असल्यामुळे आज पूर्ण दिवस तिकडे गेला आणि त्यामुळे आज वर्कआउट करणं, जिममध्ये जाणं शक्य झालं नाही. पण मित्रांनो, खरी चॅलेंज अगदी तेव्हाच असते जेव्हा आपण अशा दिवसांसुद्धा आपलं जे एक चॅलेंज जे आपण घेतलंय किंवा जे एक मिशनवरती आपण आहोत त्या मिशनसाठी आपलं डेडिकेशन कंप्लीट देऊन आपल्या वर्कआउटमध्ये आपल्या रुटीनमध्ये मोस्टली थोडासाही खंड न पडू देता, आपल्या डाएटमध्ये थोडासाही खंड न पडू देता बाकीच्या गोष्टी जगत राहणं म्हणजे ती खरी एक चॅलेंज आपल्याला खरी तेव्हा दिसून येते. तेव्हा एक काय म्हणतो त्याला, एक चॅलेंजचा सगळ्यात हार्ड पॉईंट जो असतो तो अशाच वेळेस असतो. हे मला काय खूप जाणवलं. आज आम्ही बेसिकली वॉटर पार्कला गेलो होतो वेट एन्जॉयला आणि वेट एन्जॉय गेलं असल्यामुळे आम्ही सकाळी 10-11 वाजेपासनं संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत वेट एन्जॉयलाच होतो. त्यामध्ये वॉटर पार्क आणि थीम पार्क म्हणजे अम्युजमेंट पार्क दोन्ही पण असल्यामुळे बराचसा वेळ तिकडे गेला. आणि मान्य आहे की आज वर्कआउट वगैरे झालं नाही, पण वॉटर पार्कमध्ये असताना खूप भयानक मस्ती केली आहे, खूप जास्त कॅलरीज बर्न केल्या आहेत. आणि सध्या जे आपल्या चॅलेंजचा एक महत्त्वाचा पार्ट आहे की आपल्याला फॅट लॉस करायचं आहे, तर त्या दृष्टीने एक प्रॉपरली वर्कआउट झालं असं मला वाटतं. आणि या गोष्टींमध्ये मसल रिकव्हरीला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून प्रोटीन इंटेक मात्र कंटिन्यू ठेवत राहिलो. चिकन असेल, अंडे असतील, या गोष्टी सोडल्या नाही. त्याच्यामुळे मान्य आहे की आज थोडंसं मसलवरती वर्क करणं कमी झालं, पण एक जो 5 फंडामेंटल्स पैकी जो एक उद्देश आहे आपला की आपल्याला मसल फॅट लॉस करायचा आहे, तर तो मात्र पूर्ण होतोय. या गोष्टीचा आनंद आहे. बाकी अख्खा दिवस खूप जास्त एक्झॉस्शन मध्ये गेला. आणि मी बघताय की मी कालचा आणि आजचा एकाच दिवशी व्हिडिओ शूट केलाय, कारण की मला काल खरंच वेळ भेटला नव्हता. सो मी दोन्ही पण व्हिडिओ आजच शूट केलेत. आणि आज पोस्ट करणं पण होणार नाहीये. सो मी हा व्हिडिओ मोस्ट प्रोबॅबली उद्या किंवा परवा पोस्ट करेन. बाकी पण तुम्ही या चॅनलमध्ये सोबत आहात, त्या गोष्टीचा मला आनंद आहे. उद्या भेटूयात आणि होपफुली उद्या मी जिमला जाईल अशी मी एक आशा करतो. जाईलच. तोपर्यंत तुम्ही पण या चॅलेंजमध्ये मला जोडून राहा. तुमचा सपोर्ट कायम ठेवा. उद्या भेटूयात. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.